नमस्कार मैत्रिणींनो, राधाकृष्ण फॅशन डिझायनरमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. तर कालपर्यंत आपले 23 व्हिडिओ पूर्ण झाले. तर आजचा आपला 24वा व्हिडिओ आहे. कालच्या व्हिडिओमध्ये आपण पेचणीचे 4 प्रकार शिकलो आणि आज आपण जरदोशीची चेन स्टिच कशी बनवायची ते शिकणार आहोत. तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ जरूर बघा. आज आपण जरदोशीची चेन स्टिच शिकणार आहोत. तर आपण अगोदर अशी लाइनिंग आखून घेऊया आणि जरदोशीचे तुकडे आपल्याला पाहिजे त्या आकारात आपण कट करून घेऊया. हे बघा, आपल्याला जरदोशीची चेन स्टिच शिकायची आहे ना, तर मग आपण एक सारख्या प्रमाणात तुकडे घेऊया. थोडे मोठे मोठे घेऊ दाखवण्यासाठी मी तुम्हाला. तुम्ही छोटी मोठी करू शकता. मोठे जर घेतले थोडेसे तर चेन स्टिच छान वाटते. तर ही आपल्याला साध्या सुईनीच बनवायची आहे. तर हे पहा, मी मग एक सारख्या प्रमाणात असे जरदोशीचे तुकडे करून घेते, म्हणजे एकसारखे होतील आपल्याला एकदा करून घेतल्यानंतर. तर तुम्ही बघा, आज आता आपण हे जरदोशीमध्ये चेन स्टिच कशी करायची ती फार सुंदर दिसते आणि मध्ये मोती टाकला ना तरी पण छान दिसते ती. तर हे बघा, साधी सुई घेतली हात शिलाईची आणि त्याच्यामध्ये आपण जरीचा धागा ओवला आहे. तर बघा, आता मी अगोदर कसं घेते आणि एक जरदोशी ओवायची. हे बघा, अशी ओवून घ्यायची. लक्षपूर्वक बघा तुम्ही. मी जरदोशी कशी ओवून घेतली आणि त्याला आपल्याला असा टाका द्यायचा पुन्हा. हे बघा, हे असा टाका घेतला. ह्या टाक्यामध्ये गॅप पडू द्यायचा नाही आणि मग असं एकदम मध्यभागी आपण असं घ्यायचं आणि हे पाहून घ्या तुम्ही. आपल्याला हाताच्या सुईनीच, साध्या सुईनीच ही चेन स्टिच बनवायची आहे. हे बघा, आणि आता पुन्हा कसा टाका घ्यायचा ते बघा. पुन्हा असा टाका घ्यायचा आपण, थोडासा साईडला घ्यायचा तो आणि परत जरदोशीचा तुकडा त्यामध्ये असं ओवून घ्यायचा सुईमध्ये आणि हे जवळून दाखवते मी तुम्हाला. जवळून हे बघा, बघून घ्या तुम्ही. थोडंसं जवळून दाखवते मी तुम्हाला म्हणजे कळेल. आणि मी टाका कसा घेते बघा, आता लक्षपूर्वक. हे बघा, एकदम स्लो दाखवते मी. आणि मी तरी पण तुम्हाला दाखवण्यासाठी मोठे मोठे घेतले थोडे जरदोशीचे तुकडे. जास्त छोटे असतील तर मग ते समजणार नाही ना, म्हणून मी थोडेसे मोठे घेतले. तर ही चेन स्टिच फार छान दिसते ब्लाऊजच्या, असं बॉर्डर वगैरे. आणि याच्यामध्ये आपण मोती टाकले ना व्हाईट कलरचे, तर फार सुंदर दिसते. तर बघा लक्षपूर्वक तुम्ही. तर हे हा थोडासा साईडला टाका करायचा आणि यामध्ये आपण पुन्हा जरदोशी ओवायची. लक्षपूर्वक बघा, ही पण महत्त्वाची आहे. हे बघा, चेन स्टिच खूप महत्त्वाची आहे जरदोशीची. ही 3Dच्या कामामध्ये पूर्ण उपयोगी. आपण हा याचा ब्लाऊज शिवण्याचा तो रील असतो ना आपला, शिलाई धागा, त्या धाग्याने पण बनवू शकतो, म्हणजे जरदोशी भरू शकतो. पण मी आता जरीचा धागा घेतला आहे. तुम्ही तो धागा घेतला तरी पण चालतो. मॅचिंग ब्लाऊजनुसार तुम्ही तो धागा वापरला तरी चालेल. मी हा दाखवण्यासाठी मी हाच घेतला. ह्यानी पण चालतं आणि त्यांनी पण चालतं. इथे जर आपण हे टोक जर असं दिसलं ना, तर मग ही पूर्ण जरदोशी आपली अशी खराब होऊन जाते, लगेच अशी उरगडते ती आणि त्याची स्प्रिंग निसटल्यासारखी होते मग. आणि ती पूर्णच स्प्रिंग निसटते, म्हणून तो टाका एकदम जुळून घ्यायचा असा. हे बघा, हा कसा जुळून घेतले मी पूर्ण टाके. हे असे पूर्ण जुळून घ्यायचे.
हे एकदम जुळून घ्यायचे असेल तसा ह्याच्यामध्ये थोडासा साईडला टाका काढायचा आणि तो टाका जर त्याचा आपण जो टाका घेतला त्याच्यावर काढला तर तो टाका पुन्हा आपला वरती येतो. म्हणून हा टाका थोडासा पहिले टाका आपण मध्यभागी घेतला ना त्या टाक्याच्या पासून थोडा साईडला घ्यायचा. परत चला आणि कमेंट करत राहा. काही नाही समजलं तर पुन्हा समजून सांगितलं जाईल. कालपर्यंत आपले 23 व्हिडिओ पूर्ण झालेले आहेत. त्यामध्ये तुम्हाला आता भरपूर समजलंच असणार आहे. आपण कालच्या व्हिडिओमध्ये म्हणजे जरदोशी टाकून सिक्वेन्सवर जरदोशी टाकून शिकलेलो आहोत. तर ते पण तुमच्या लक्षात आलंच असेल. ते पण छान वाटतं असं बाईवर. आणि आता आपण ही जरदोशीची स्टिच पण छान दिसते. तर ही स्टिच शिकतोय आज आपण. काल आपण सिक्वेन्स टाकून त्याच्यावर जरदोशी टाकली आणि सिंगल पण टाकली. तर आपल्या कालच्या पेचनीचे 2 प्रकार तुमच्या लक्षात म्हणजे काल 2 आणि परवाच्या व्हिडिओमध्ये 2 म्हणजे असे 4 प्रकार आपण पेचनीचे शिकलेलो आहोत. तर आज आपण आता ही पण चेन स्टिच म्हणजे जरदोशीची भरपूर चालते. तर ही पण लक्षपूर्वक बघा आणि तुम्ही करून बघा जरूर प्रत्येक गोष्ट आणि पूर्ण व्हिडिओ बघत जा. मी स्टेप बाय स्टेप शिकवते. तुम्ही जर अर्ध्यात माझे व्हिडिओ बघितले तर तुम्हाला काहीच समजणार नाही. त्याच्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघावे लागतील. हे बघा आता याचे लिप कसे बनवायचे, मॅटमध्ये कसे टाकायचे जरदोशी म्हणजे मॅटचा आकार देऊन ती पण शिकवणार आहे. तर उद्या आपण आपलं म्हणजे स्टोन स्टिचच राहिलेली आहे आणखी ती स्टोन स्टिच घ्यायला लागेल आपल्याला उद्याच्याला. स्टोनमध्ये कशी स्टिच बनवायची तर ती स्टिच आपण उद्या घेणार आहोत. तर ह्या स्टिचची तुम्ही प्रॅक्टिस करा जरदोशीची स्टिचची. मग ह्या स्टिचची प्रॅक्टिस केली ना तुम्ही तर मग तुम्हाला म्हणजे जरदोशी कशी टाकायची हे बरंचसं लक्षात येईल. हे तुम्ही मध्यंतरी बघितल्यानंतर तुम्हाला कुठलंच येणार नाही आणि तुम्ही म्हणताल परत आम्ही म्हणजे याच्यामध्ये काहीच आम्हाला समजलं नाही. तर तुम्हाला त्याच्यासाठी तुम्हाला पूर्णच व्हिडिओ बघावे लागतील. आता मी याच्यामध्ये तुम्हाला मोती कसा टाकायचा तो शिकवते आणि तो फार छान दिसतो मोती याच्यामध्ये मोती टाकल्यानंतर. तर हा टाका परत मी मध्यभागी घेते. ही साधी सुई अशी एकदम मध्यभागी होऊन घ्यायची. त्याच्यामध्ये हा मोती ववायचा. परत खाली घ्यायची सुई. मी व्हाईट टाकला आहे. तुम्ही कुठलाही कलर टाकू शकता. तर हे बघा आता मी तुम्हाला याच्यामध्ये व्हाईट कलरचे मोती टाकून दाखवलेत. हे बघा हे पण काम कसं वाटतं ते सांगा मला. तुम्ही कमेंटमध्ये जरूर सांगा. आता हे बघा जवळून तुम्हाला दाखवते एकदम. तर हे असे पांढरे मोती टाकल्यानंतर हे बॉर्डरला फार सुंदर दिसते. ते गळ्याच्या बॉर्डरला पण ही छान दिसते आणि बाईच्या बॉर्डरला पण छान दिसते. याच्यात आपण ब्लाऊजनुसार कलरचे पण मोती टाकू शकतो किंवा मग गोल्डनचे पण मोती टाकू शकतो, सिक्वेन्स टाकू शकतो याच्यामध्ये आपण. आणि मग हे अशी थोडीशी मोठी मोठी घ्यायची म्हणजे जरदोशीची स्टिच आणि त्याच्यामध्ये सिक्वेन्स मोती काही पण टाकलं ना तुम्ही तरी हा फार छान दिसतो ही चेन स्टिच. तर तुम्ही जरूर करून बघा